नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला माझ्या चैत्रांगण रांगोळीच्या सिरीजमध्ये हळदी कुंकाचे करंडे, डमरू आणि ही घंटा कशी बनवायची आहे ते सांगणार आहे. हे अतिशय सुंदर असं दिसतं आहे, नाजूक असे छान ही घंटा पण अशी छान नाजूक झालेली आहे. आणि हे हळदी कुंकाचे करंडे चैत्रांगण रांगोळीच्या माझ्या शृंखलेमध्ये मी हे आता शिकवत आहे, तर तुम्ही नक्की करून बघा. तर हे बनवण्यासाठी आपल्याला हे 5 नंबरचे पांढरे, लाल आणि पिवळे असे मोती लागणार आहे. तसाच हा मी 6 नंबरचा तंगूस इथे वापरलेला आहे. कात्री एक लागणार आहे आणि सुई. असं हे एवढे साहित्य आपल्याला या वस्तू बनवण्यासाठी लागणार आहे. चला तर मग आता आपण पहिल्यांदा हळदी कुंकाचा करंडा कसा बनवायचा आहे ते बघूया. पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिल्यांदा मी तंगूसमध्ये हे 4 मोती ओवून घेतलेले आहे. तंगूसला इथे गाठ आहे, त्याच्या शेजारच्या या मोत्यातून विरुद्ध दिशेने आपण अशी ही सुई काढून घेणार आहोत. आणि हा आपला एक चौफुला तयार झालेला आहे. असे 5 चौफुले आपल्याला तयार करायचे आहेत. त्यासाठी आता आपल्याला 3-3 पांढरे मोती घ्यायचे, 2 आणि हा तिसरा, 3 पांढरे मोती घ्यायचे. आता डाव्या साईडला ह्या मोत्यामधल्या मोत्यामध्ये डाव्या साईडला आपला तंगूस आहे, त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे अशी ही सुई आपण काढून घ्यायची. तर इथे आपला असा हा दुसरा चौफुला तयार होतो. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आणि त्याचबरोबर या मधल्या मोत्यात सुई आणायची. इथे परत आता 3 पांढरे मोती घ्यायचे, 2 आणि 3 पांढरे मोती घेतले. परत सेम करायचं आहे. आता इथे उजवीकडे आपला तंगूस आहे, तर त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची आहे. इथे आपला हा तिसरा चौफुला तयार झालेला आहे. याच प्रकारे अजून आपण 2 चौफुले तयार करून घेऊया. सेम प्रोसिजर ठेवायची हीच. 1 2 3 4 झाले. आता 5वा एक आपण चौफुला तयार करून घेऊया. 1 2 आणि हा तिसरा. हे इथे आपले 1 2 3 4 5 चौफुले तयार झालेले आहेत. आता आपल्याला इथे लाल मोत्यांनी पुढचं विणायचं. इथे मी आता हळदीचा करंडा करून घेणार आहे, त्यासाठी मी पिवळे मोती वापरणार आहे. आता ह्या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूस आहे, तर हा 2 नंबरचा पांढरा मोती आहे, त्याच्यातून मी उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली आहे. आता इथे हे 1 2 3 पिवळे मणी घ्यायचे. परत त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली. हा पिवळा मणी आहे, त्याच्यातून वरच्या दिशेने खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे वरच्या दिशेने हे पिवळा चौफुला तयार झाला. आधी आपण असे आडवे वाढवले, आता असे उभे वाढवणार आहोत. आता परत 2 पिवळे मोती घ्यायचे,
या मोत्यातून या मोत्यातून या आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. इथे परत 2 मोती घ्यायचे आणि सेम या मोत्यातून आता वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत या मोत्यातून या एक साईडच्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि परत ह्या 1 नंबरच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे मी अशी सुई काढून घेतली आहे. आता असेच पिवळे मोती घेऊन आपल्याला वरती अशा अजून 3 ओळी तयार करून घ्यायच्यात. म्हणजे या पिवळ्या मोत्यांच्या 4 ओळी एकूण आपण करून घेणार आहोत. या इथे मी पिवळ्या मोत्यांनी 1 2 3 4 ओळी विणून घेतल्यात. आता इथे परत आपण अशी ही 5 चौकोनांची पांढरी ओळ विणून घेणार आहोत. त्यासाठी इथे पहिल्यांदा मी हे 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. या 1 नंबरच्या मोत्यामध्ये आपला उजवीकडे तंगूस आहे. 1 2 3 पांढरे मोती घेतलेले आहेत. त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली. असा एक वरती पांढरा चौकोन तयार झाला. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढायची आहे सुई, या मोत्यातून. आणि आता ह्या मोत्यामध्ये आपल्याला सुई घेऊन जायचं आहे. इथे आता वरून खालच्या दिशेने आणलेली आहे, कारण आता इथे 1 2 3 चौकोन आहेत आणि आता आपल्याला हे पांढऱ्याचे 5 चौकोन करायचे. त्यामुळे ह्या साईडनी 1 चौकोन आपण वाढवून घेणार आहोत. म्हणून या साईडच्या मोत्यामध्ये आपण तंगूस आणलेला आहे. आता इथे आपण परत 3 मोती घ्यायचे पांढरे आणि त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. हा इथे एक आता चौकोन पांढरा वाढला. आता ह्या इकडे मोत्यात आपण परत सुई घेऊन जायची. त्यामुळे ह्या 1 नंबरच्या येलो मोत्यात सुई काढून घेतली आणि या पांढऱ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे 2 2 मोत्यांनी ही लाईन विणून घ्यायची. 1 आणि हे 2 परत सेम विणायचं आहे, काही बदल नाही करायचा आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई अशी फिरवून आणायची. परत 2 मोती घ्यायचे पांढरे, 1 आणि 2. परत ह्या वरच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. आता ह्या मोत्यातून पिवळ्या. आता परत आपल्याला ह्या साईडनी पण 1 चौकोन वाढवायचा आहे. इकडे जसा वाढवला होता तसा इकडे पण वाढवायचा आहे. त्यामुळे परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि इथे आता 3च पांढरे मोती घ्यायचे. 1 2 आणि 3. 3 पांढरे मोती घ्यायचे आणि त्या मोत्यातून वरच्या दिशेने तंगूस आहे म्हणून त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे पण आपले 1 2 3 4 5 पांढरे चौकोन तयार झालेले आहेत. आता इथे परत आता हे जे आपण 5 केले चौकोन पांढऱ्या मोत्यांचे 1 2 3 4 5. आता या 5 वरती परत असे हे 3 पांढरे चौकोन करायचे. त्यामुळे मी या 2 नंबरच्या मोत्यामध्ये उजव्या साईडनी तंगूस घेऊन आलेली आहे. आता इथे 3 पांढरे मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी आपण सुई काढून घ्यायची आहे. या मोत्यात वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता इथे परत 2 2 मोत्यांनी पांढऱ्या विणून घ्यायचे. म्हणजे इथे आता हे 5चे 3 चौकोन होतील. परत या मोत्यातून सुई
1 2 3 या तीनही मोत्यातून सुई काढून घ्यायची। 1 2 आणि हा तिसरा। इथे परत 2 पांढरे मोती, 1 आणि 2 पांढरे मोती, साईडच्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे 1 2 3 पांढरे चौकोन आपले तयार झालेले आहेत। आता इथे एकच चौकोन तयार करून घ्यायचा। या मधल्या मोत्यावरती आता एकच चौकोन तयार करून घ्यायचा। त्यामुळे परत मी ह्या साईडने अशी सुई काढून घेणार आहे, ह्या मोत्यातून वरच्या दिशेने नेणार आहे आणि या मधल्या मोत्यात आता मी ही सुई डावीकडून उजवीकडे काढून घेतली। इथे आता हे 3 पिवळे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा 3 पिवळे मोती घेतले। आता त्याच मोत्यातून उजवीकडे तंगूस आहे म्हणून परत डावीकडून उजवीकडे मी सुई काढून घेतली आणि आता इथे एक पिवळा असा चौकोन तयार झालेला आहे। इथे आपला हळदीचा हा करंडा पूर्ण झालेला आहे। अशा प्रकारे मी हा लाल मोत्यांनी कुंकवाचा पण करंडा तयार करून घेतला आहे आणि हा हळद आणि कुंकू असे हे 2 करंडे आपले तयार झालेले आहेत। आता आपण हे मोत्याचं डमरू केलेलं आहे मी ते कसं बनवायचं आहे ते बघूया। आता इथे पहिल्यांदा सुईमध्ये मी 1 2 3 लाल आणि 1 पांढरा असे 4 मोती घेतलेले आहेत। आता परत ह्या गाठ आहे इथे तंगूसची, त्याच्या शेजारच्या लाल मोत्यातून मी सुई उजवीकडून डावीकडे काढून घेणार आहे। त्याचबरोबर या 1 2 लाल मोत्यातून पण काढून घेणार आहे। हा एक लाल, हा एक लाल आणि या पांढऱ्या मोत्यामध्ये मी आता ही सुई घेऊन येणार आहे। आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत। त्यातले पहिल्यांदा मी हे 2 पांढरे मोती घेणार आहे आणि मग एक लाल घेणार आहे। असे 3 मोती घेतले। वरच्या दिशेने तंगूस आहे, खालून वरच्या दिशेने पांढऱ्या मोत्यातून मी सुई काढून घेतली। आता परत 1 आणि 2 ह्या पांढऱ्या मोत्यातून आपण सुई काढून घ्यायची। ह्या एका डावीकडून उजवीकडे आणि ह्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची। आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत। त्यातला पहिला लाल घ्यायचा आहे आणि मग 2 पांढरे घ्यायचे। दोन असे 3 मोती घेतले। खालच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून वरून खालच्या दिशेने परत सुई काढून घ्यायची। हा आपला इथे तिसरा चौकोन तयार झालेला आहे। आता ह्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत ह्या पांढऱ्या मोत्यात सुई घेऊन यायची। आता परत 3 मोती घ्यायचे, त्यातले पहिले 2 पांढरे मोती घ्यायचे आणि मग एक लाल घ्यायचा आहे। वरच्या साईडने जेव्हा तंगूस येतो तेव्हा पहिले पांढरे मोती घ्यायचे, खालच्या साईडने येतो तेव्हा एक लाल मोती घ्यायचा, म्हणजे अशी ही लाल मोत्यांची बॉर्डर आपली तयार होणार आहे। तर खालच्या बाजूने तंगूस आलाय म्हणून पहिल्यांदा लाल एक मोती घ्यायचा
आणि 2 पांढऱ्याचे 3 मोती घ्यायचे आणि परत सेम. आता आपले हे 1 2 3 4 5 चौकोन झालेले आहेत. आता आपल्याला 6वा आणि शेवटचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी परत या पांढऱ्या मोत्यात सुई आणलेली आहे. आता इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत त्यातला पहिल्यांदा एक पांढरा घ्यायचा आहे आणि मग हे 2 लाल घ्यायचे. 2 असे 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून पांढऱ्या मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे आपले इथे हे 6 चौकोन पूर्ण झाले. 1 2 3 4 5 आणि 6. आणि इथे शेवटी आपले हे 3 लाल मोती घ्यायचे आहेत, कारण आपल्याला हे सेम इकडच्या सारखं इथे शेवटचा चौकोन पण असंच विणून घ्यायचं आहे. त्यामुळे मग आपण असं 3 लाल मोती घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. असे आपले 1 2 3 4 5 6 चौकोन तयार झालेले आहेत. आता इथे आपण एक एक चौकोन कमी करत जाणार आहोत ह्या साईडनी. त्यामुळे मग आता इथे ह्या पांढऱ्या मोत्यात सुई आणायची, ह्या लाल मोत्यात न्यायची नाही. तर इथे आपण जे 3 मोती घेणार आहोत त्यातले आता एक पांढरा घेतला आहे आणि हे 2 लाल असे 3 मोती घेतलेले आहेत आणि त्याच पांढऱ्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली अशी. आता ह्या मोत्यातून वरच्या दिशेने आणि आता इथपर्यंत हे पांढऱ्या मोत्यांनीच विणून घ्यायचं आहे. 2 2 पांढरे मोती घ्यायचे. आणि आता आपल्याला इथेच थांबवायचं आहे आणि अशी लाल बॉर्डर यायला पाहिजे, म्हणून इथे 2 लाल मोती घालायचे शेवटी. 2 परत ह्या मोत्यातून वरच्या दिशेने घ्यायचे आणि ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची अशी. इथे आपली ही दुसरी ओळ पूर्ण झालेली आहे. आता इथे आपण 3 मोती घेणार आहोत, त्यातले एक पांढरा घ्यायचा आहे आणि हे 2 लाल मोती घ्यायचे. असे 3 मोती घ्यायचे. हा तंगूस आहे तो आपला आतल्या साईडने आहे, त्यामुळे आधी आपण पांढरा मोती घेणार आहोत आणि मग 2 लाल घेणार आहोत. इथे ह्या मोत्यात पहिल्या पांढऱ्या मोत्यात आहे, आतल्या साईडने तंगूस आहे, म्हणून पहिला पांढरा एक मोती आणि नंतर 2 लाल मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई अशी काढून घेतली. त्यामुळे ही लाल बॉर्डर अशीच येत राहणार आहे. आता इथे आपण 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. 2 लाल मोती सेम विणायचे. अशा पद्धतीने खालचा डमरूचा जो खालचा भाग आहे तो आपण कमी कमी करत आणलेला आहे. आता ह्या लाल मोत्यात आपण सुई घेणार आहोत, ती उजवीकडून डावीकडे आहे. आता इथे आपण
3 लाल मोती घ्यायचे आणि त्याच मोत्यातून लाल परत उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। हा आता इकडे असा एक लाल चौकोन तयार झालेला आहे। म्हणजे आता इथे हा जो एक आहे चौकोन त्याचे आपण 2 तयार करतोय। परत ह्या मोत्यातून सुई काढून घेतली। त्याचबरोबर हा जो लाल मोती आहे त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची अशी। आता इथे परत 2 लाल मोती घ्यायचे। परत या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी। असे हे आता लाल 2 चौकोन तयार झालेले आहेत। आता ह्या लाल मोत्यातून आणि ह्या मोत्यामध्ये परत सुई आणायची अशी। आता ह्या पांढऱ्या मोत्यामध्ये डावीकडे तंगूस आहे आपला। आता इथे आपण वाढवणार आहेत एक एक हे चौकोन। त्यामुळे आता इथे काय करायचं आहे, पहिल्यांदा हे 3 पांढरे मोती घ्यायचे। त्याच मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घेतली। आता ह्या मोत्यामध्ये वरच्या साईडनी, कडेचा हा मोती आहे, वरच्या साईडनी मी सुई काढून घेतली अशी। आता इथे आपल्याला 3 मोती घ्यायचे आहेत। तर इथे आता आपण जे 3 मोती घेतले आहेत त्यातला हा एक पांढरा घेतला आहे आणि हे 2 लाल मोती असे 3 मोती घेतलेले आहेत। या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने आपण ही सुई अशी काढून घेणार आहोत। इथे आता एक चौकोन वाढलेला आहे। आता ह्या मोत्यात सुई घ्यायची इकडे। परत ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने, परत ह्या मोत्यात इथे आता आपण 2 पांढरे मोती घेणार आहोत। एक आणि 2 पांढरे मोती घेतले, वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। परत ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे परत आपल्याला ह्या साईडला एक असा चौकोन वाढवायचा आहे, त्यामुळे इथे परत 3 मोती घ्यायचे। त्यातला एक पांढरा घ्यायचा आणि हे 2 लाल असे 3 मोती घेतले। परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची। अशा प्रकारे आपली ही ओळ एक पण पूर्ण झालेली आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यातून मी सुई अशी डावीकडून उजवीकडे काढून घेतलेली आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यात उजवीकडे सुई आहे। इथे आपल्याला 3 मोत्याने आता सुरुवात करायची। त्यातला पहिला आता मी हा एक पांढरा घेतला, परत हा एक लाल घ्यायचा आहे आणि परत हा एक पांढरा असे 3 मोती घेतले। त्याच मोत्यातून परत डावीकडून उजवीकडे सुई काढून घेतली आणि आता या पांढऱ्या मोत्यातून सुई खालून वरच्या दिशेने घ्यायची। आता इथे 3 लाल मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा असे हे 3 मोती घेतले। ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली। आता ह्या लाल मोत्यातून काढून घ्यायचे आहे। आता आपण ह्या साईडनी विणायला सुरुवात करणार आहोत, म्हणून परत इकडच्या साईडने आपण तंगूस आणायचा आहे आपला
आता इथे प्रत्येक वेळेला असंच एक पांढरा एक लाल आणि किंवा एक लाल एक पांढरा असे 2 मोती घेऊन ही ओळ आपण पूर्ण करणार आहोत. खालच्या दिशेने तंगूस आहे म्हणून आधी पांढरा घ्यायचा एक मोती म्हणजे आणि मग लाल घ्यायचा म्हणजे अशी ही लाल बॉर्डर येणार आहे. हे विणताना नेहमीसारखं आपलं सेम विणायचं आहे, काही वेगळं नाही आहे. आता पहिला लाल घ्यायचा आहे, मग एक पांढरा घ्यायचा, परत इथे एक पांढरा, एक लाल, म्हणजे ही अशी बॉर्डर आली. आता इथे एक चौकोन आपल्याला अजून वाढवायचा आहे, त्यामुळे ह्या पांढऱ्या मोत्यातून अशी वरच्या दिशेने सुई काढून घेतली आणि इथे आता हे 3 लाल मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 लाल मोती घेतले. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. आता ह्या लाल मोत्यामध्ये आपल्याला तंगूस घेऊन यायचा आहे. तो असा या मोत्यांमधून फिरवून आणायचा आहे, फक्त मध्ये कुठे दिसता कामा नये. कुठल्या पण मोत्यातून फक्त तो आधेमध्ये कुठे दिसता कामा नये अशा पद्धतीने त्याला आपण असं काढून घेणार आहोत, म्हणजे आपल्या मोत्याचं फिनिशिंग चांगलं दिसतं वस्तूचं. नाही तर मग ते दोरे मध्ये मध्ये दिसले की मग ते चांगलं नाही दिसत. थोडासा तंगूस वाया जातो आपला, पण काही हरकत नाही. नाही तर मग इथे तोडून टाकायचा म्हणजे बंद करायचा आणि मग परत नवीन गाठ मारून इथे जोडून घ्यायचा. असंही केलं तरी चालतंय किंवा असं केलं तरीही काही हरकत नाही. आता ह्या लाल मोत्यात वरच्या दिशेने आपले तंगूस आलेला आहे. आता इथे 5 पांढरे मोती ओवून घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 पांढरे मोती घेतले आणि एक लाल मोती घेतला. लाल मोती सोडून द्यायचा असा साईडला आणि ह्या पांढऱ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची. लाल मोत्यातून सुई नाही काढायची, पांढऱ्या 5ही मोत्यातून सुई काढून घ्यायची. हे असं चांगलं ओढून घ्यायचंय. असं डमरूचं एक टोक आपलं तयार झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता ह्या साईडच्या ह्या मोत्यात पण आपण ही सुई घेऊन यायची.
आणि या मोत्यातून आता ही वरून खालच्या दिशेने आलेली आहे. आता इथे पण सेम 5 पांढरे आणि 1 लाल मोती ओवून घ्यायचेत. 1 2 3 4 आणि 5 आणि हा 1 लाल. परत इथे हा लाल मोती सोडून द्यायचा आहे आणि ह्या 5 मोत्यातून पांढऱ्या सुई वरच्या दिशेने परत काढून घ्यायची आहे. आणि इथे आता हे आपला दोरा बंद करून टाकायचा आहे. अशा रीतीने हे सुंदर असं आपलं डमरू तयार झालेलं आहे. आता मी ही घंटा बनवलेली आहे, ती कशी बनवायची आहे मोत्यांची ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिल्यांदा दोऱ्यामध्ये या तंगूसमध्ये आपण 5 हे पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. 4 5 1 2 3 4 5 5 पांढरे मोती ओवून घेतले. गाठ आहे त्याच्या साईडच्या मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढली आणि 5 मोत्यांचा हा गोल मी तयार केला. आता 4 पांढरे मोती घ्यायचे. 1 2 3 आणि 4 4 पांढरे मोती घ्यायचे. परत त्याच मोत्यातून विरुद्ध दिशेने सुई काढून घ्यायची. आता हा दुसरा 5 मोत्यांचा आपला गोल तयार झाला. हा एक आणि हा दुसरा. आता ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची वरच्या दिशेने. इथे आता 3 1 2 3 पांढरे मोती घेतले. परत त्याच मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली ह्या मोत्यातून. आता इकडे ह्या साईडला एक चौफुला तयार झाला. आता हा गोल आहे 1 2 3 4 5 मोत्यांचा गोल आहे. त्यातल्या पुढच्या मोत्यातून मी परत सुई काढून घेतली आहे. आता इथे एक पांढरा मोती घ्यायचा. परत त्याच गोलातला हा पुढचा मोती आहे त्याच्यातून सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे असं एक टोक तयार झालेला आहे. परत हा खालचा मोती आहे याच्यातून पण सुई काढून घ्यायची अशी. इथे परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा प्रकारे हे घंटेचं खालचं टोक आपलं तयार झालेलं आहे. आता आपली सुई ह्या मोत्यांमधून, हा म्हणजे पहिला गोल जो तयार केला आहे त्यातल्या मोत्यांमधून सुई काढून इथे ह्या मध्यभागी आणायची. ह्या म्हणजे 1 आणि 2 मोत्यातून काढून सुई आणलेली आहे. आणि इथे आता 8 पांढरे मोती घ्यायचे. सॉरी 8 नाही 7च घ्यायचे. 8वा आहे तो लाल मोती घ्यायचा आहे. 2 3 4 5 6 आणि 7. 7 1 2 3 4 5 6 आणि 7 पांढरे मोती घेतले आणि 8वा आहे तो लाल मोती घ्यायचा आहे. असे एकूण 8 मोती घ्यायचे.
लाल मोती सोडून द्यायचा आहे. पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी, आणि इथे आपली ही सुंदरशी घंटा तयार झालेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे हळदी कुंकाचे करंडे, डमरू आणि ही घंटा कशी बनवायची आहे ते सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे दिसतंय. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.